रेकी रेकी काय आहे? अनेकांना हा प्रश्न पडतो. भारतामध्ये रेकी साधारणपणे 1985 साली आलेली आहे आणि अनेक व्यक्तींना रेकी म्हणजे काय हे माहीत आहे. परंतु अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्यांना या अत्यंत शुद्ध, पवित्र, सकारात्मक अशा या शक्तीची काहीच माहिती नाहीये. आणि म्हणूनच रेकी म्हणजे काय हा प्रश्न अनेकांना पडतो आहे. आणि म्हणून आज आपण बोलणार आहोत रेकी या विषयावर. चला तर मग आजची माहिती ही रेकी या विषयाची आहे. आदिशक्ती गुरुकुलमध्ये मी ज्योतिषाचार्य चारुशीला कांबळे आपले स्वागत करत आहे. रेकी बद्दल जर सांगायचं म्हटलं तर रेकी ही एक जपानी अशी एक उपचार पद्धती आहे की या उपचार पद्धतीमुळे शरीर, मन, बुद्धी सर्व काही सकारात्मक होऊन जातं. शरीरामधील विविध प्रकारचे आजार, दोष निघून जाऊ शकतात. मनामधील निगेटिव्ह विचार नष्ट होतात. बुद्धीवर आलेला ताण नष्ट होतो. मग अशी ही कोणती शक्ती आहे? तर ही शक्ती म्हणजे परमेश्वरी शक्ती आहे. ही शक्ती प्रत्यक्ष शिवाची शक्ती आहे. ही शक्ती म्हणजे प्रेम, आनंद, शांतता देणारी एक शक्ती आहे. म्हणूनच या शक्तीला प्राणशक्ती असं म्हणतात. ही जीवनदायिनी ऊर्जा शक्ती आहे. म्हणून आपल्यासाठी ही ऊर्जा शक्ती अत्यंत महत्त्वाची आहे. कोठे असते ही शक्ती? ही शक्ती ब्रह्मांडामध्ये सर्वत्र व्यापून राहिलेली आहे. ब्रह्मांडाच्या प्रत्येक कणाकणामध्ये व्यापून राहिलेली आहे. आपल्या हृदयामध्ये आहे, आपल्या शरीरामध्ये आहे, आपल्या आजूबाजूला आहे आणि ब्रह्मांडात सर्वत्र आहे. ज्याप्रमाणे हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारले होते, कोठे आहे तुझा नारायण? त्याच पद्धतीनं प्रल्हादानं आपल्याला उत्तर दिलेलं होतं, माझा नारायण हा जळी स्थळी काष्टी पाषाणी आहे. आणि म्हणूनच रेकी शक्ती म्हणजे सुद्धा परमेश्वराचीच शक्ती आहे. मग ही परमेश्वराची शक्ती सुद्धा परमेश्वराप्रमाणेच जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र आहे. परंतु परमेश्वराच्या या शक्तीचा उपयोग कसा करायचा हेच आपल्याला माहिती नाहीये. आणि म्हणूनच रेकी या शक्तीचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. खरं तर रेकी शक्ती ही ब्रह्मांडात सर्वत्र आहे. सर्व देशांमध्ये रेकी शक्तीबद्दल आजही बोलले जाते. पूर्वी त्याचा अभ्यास केलेला आहे. भारत देशामध्ये सुद्धा गौतम बुद्धाने रेकी शक्तीबद्दल बरंच काही ज्ञान लोकांना दिलं होतं. परंतु प्रत्यक्षात मात्र रेकी शक्तीचा उगम हा जपानमध्ये झाला. जपानमध्ये मिकाओ उसाई यांनी रेकी शक्तीचा अभ्यास केला आणि मग त्यांनी आपल्याला असं सांगितलं की या रेकी शक्तीमुळे तुम्ही जीवनामध्ये हवं ते मिळवू शकता. आणि आपल्याला ज्याची आवश्यकता आहे ते म्हणजे आपले आरोग्य. पहिली प्रायोरिटी म्हणजे आपले आरोग्य. आणि म्हणून आपलं आरोग्य जर का चांगलं राहायचं असेल तर रेकी शक्तीचा वापर करा. रेकीमध्ये एकूण 4 लेवल असतात. परंतु त्यामध्ये अगदी तुम्ही लेवल 1 जरी शिकलात तरी ती सुद्धा तुमच्यासाठी उपयुक्त आहे. लेवल 1 मध्ये आपण आपलं आरोग्य कसं चांगलं ठेवायचं. आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारचे आजार ठाण मांडून बसलेले असतात. अशा वेळेस या रेकी शक्तीमुळे आपल्या शरीरातील विविध प्रकारचे आजार आपण दूर काढू शकतो. आपण स्वतःचे आजार स्वतः दूर करू शकतो. एवढंच नाही, आपल्याच घरामध्ये इतर मेंबर असतात. आपण आपल्या घरातील इतर व्यक्तींना सुद्धा ही रेकी शक्ती देऊ शकतो आणि त्यामुळे त्या व्यक्ती सुद्धा आरोग्यपूर्ण होऊ शकतात. रेकी लेवल 1 मध्ये स्पर्श रेकी शिकवली जाते.
प्रत्यक्ष स्पर्श करून जे काही आपल्याला जीवनामध्ये करता येतं ते त्यामध्ये शिकवलं जातं. जीवनामध्ये आपण आपले आरोग्य कसं चांगलं ठेवायचं हे आपण रेकी लेवल 1 मध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं शिकवलं जातं. आणि रेकी लेवल 2 मध्ये मात्र आपण जीवनामध्ये अनेक गोष्टींची कमतरता आपल्या जीवनामध्ये असते. नोकरी, व्यवसाय, शिक्षण, पैसा, विवाह, नातेसंबंध यासारख्या अनेक गोष्टींची कमतरता आपल्या जीवनात असते. अशा वेळेस ही कमतरता भरून काढण्यासाठी या ऊर्जा शक्तीचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. परंतु आता अलीकडे मात्र ही रेकी शक्ती म्हणजे निगेटिव्ह शक्ती आहे का? ही रेकी शक्ती म्हणजे ब्लॅक मॅजिक आहे का? काळी जादू आहे का? तंत्रमंत्र आहे का? अशा प्रकारे अनेक शंका आपल्या मनामध्ये येतात. परंतु जी ऊर्जा शक्ती आपल्याला सर्व काही देते, जी आपल्याला प्रेम, आनंद, समाधान, सुख, शांती, ऐश्वर्य, आरोग्य हे जी ऊर्जा ही आपल्याला सर्व काही देते, ती ऊर्जा निगेटिव्ह कशी असेल? ही ऊर्जा शक्ती काळी जादू कशी असेल? त्यामुळे एकच लक्षात ठेवा, ही ऊर्जा शक्ती, ही रेकी शक्ती म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आहे. ही ऊर्जा शक्ती म्हणजे ब्रह्मांडामधील प्रकाशमान अशी एक शक्तिमान अशी शक्ती आहे. आणि ही ऊर्जा शक्ती आपल्याला शिकायची आहे, ती आपल्यामध्ये आत्मसात करायची आहे. या शक्तीचा वापर आपल्याला आपल्या जीवनात करायचा आहे. आणि आपल्याला सुद्धा सुखी व्हायचं आहे, आरोग्यपूर्ण आपल्याला सुद्धा व्हायचं आहे. तुम्हालाही तसंच वाटतं ना? चला तर मग आजच नाव नोंदणी करा. ही कार्यशाळा आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत. याचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकत आहे. तर अतिशय सुंदर अशी ही कार्यशाळा आहे. यामध्ये जर का तुम्ही लेवल 2 शिकलात तर त्यामध्ये तुम्हाला लेवल 1 फ्री दिली जाणार आहे. म्हणून आजच नाव नोंदणी करा. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा की ही कार्यशाळा ऑनलाईन शिकवली जाणार आहे. यामध्ये आपल्याला असं वाटतं की ऑनलाईन दीक्षा देता येईल का? रेकी शक्तीमध्ये दीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. परंतु मी तुम्हाला मनापासून सांगते, अनेक वर्षापासून मी या कार्यशाळा घेते. कोरोना काळामध्ये जेव्हा आम्ही प्रत्यक्ष ऑफलाईन पद्धतीनं शिकवू शकत नव्हतो, त्यावेळेस ऑनलाईन पद्धतीनं ही रेकीची कार्यशाळा मी अनेक वेळा घेतलेली आहे. आणि त्यावेळेस काही टेक्निकमध्ये बदल करून मग आम्ही ऑनलाईन पद्धतीनं दीक्षा सुद्धा देऊ शकतो. ही दीक्षा दिल्यानंतर तुमच्या दोन्ही हातांमध्ये एक प्रकारची ऊर्जा शक्ती येते. त्याची जाणीव तुम्हाला स्वतःला होते. तुमच्या शरीराला, तुमच्या हातांना, तुमच्या संपूर्ण शरीराला या ऊर्जा शक्तीची जाणीव तुम्हाला होते. आणि तुम्ही म्हणता, अरे वा, एवढी सुंदर आहे ही ऊर्जा शक्ती. आणि तुम्ही आनंदित होऊन जाता. आणि मग या ऊर्जा शक्तीचा वापर तुम्ही स्वतःच्या शरीरासाठी करा, स्वतःला आरोग्यपूर्ण करण्यासाठी करा, स्वतःभोवती सुरक्षा चक्र घेण्यासाठी करा. त्याचबरोबर तुमच्या घरामधील इतर ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. अतिशय उपयुक्त अशी ही कार्यशाळा आहे. चला तर मग आजच नाव नोंदणी करा. आणि माझे हे विचार, माझा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या काही शंका असतील तर कॉमेंट करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ असं सुद्धा तुम्ही कॉमेंटमध्ये लिहून पाठवा. सध्या मी थांबते. धन्यवाद.